आता पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची। मामूंची टोळी एकत्र आली तरी महानगरपालिकेमध्ये काहीही परिणाम होणार नसल्याचं अमित साटम यांनी म्हटलंय। ठाकरे बंधूंच्या युतीवरून त्यांनी जोरदार टीका केली आहे। तर शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा सत्कार सोहळ्यामध्ये एकनाथ शिंदेंनी ठाकरेंवर टीका केली आहे। जनतेने उबाठाला जमाल गोटा दिल्याचं म्हणत त्यांनी जोरदार हल्लाबोल केलाय। अजित पवार 26 तारखेला दोन्ही राष्ट्रवादीच्या अधिकृत युतीची घोषणा करणार आहेत। अजित पवारांनी स्वतः कार्यकर्त्यांना ही माहिती दिली आहे। पुण्यात काकांसोबत युती झाल्यास अजितदादांना महायुतीत राहण्याचा अधिकार नसल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय। तर मुंबईमध्ये काँग्रेससोबतच्या चर्चांना पूर्णविराम लागल्याची माहितीही त्यांनी दिली आहे। प्रशांत जगतापांनी मुंबईमध्ये सुप्रिया सुळेंची भेट घेतली आहे। पुण्यामध्ये 2 एनसीपी एकत्र येणार असल्याने जगतापांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे। तर जगताप आज पत्रकार परिषदेतून पुढची भूमिका ही जाहीर करणार आहे। प्रत्येक पक्षाला स्वतंत्र भूमिका घेण्याचा अधिकार असल्याचं खासदार अरविंद सावंतांनी म्हटलंय। तर आमचा सर्वांचा विचार महाविकास आघाडी करण्याचा असल्याचं त्यांनी म्हटलंय। ठाकरे बंधूंच्या युतीवर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं। पुणे पालिकेवर आंदेकर विरुद्ध कोमकर सामना रंगणार आहे। गणेश कोमकरच्या पत्नीने शिवसेनेकडून मुलाखत दिली आहे। कल्याणी कोमकर रविवार पेठ आणि नारायण पेठ मधून लढण्यास उत्सुक आहेत। केडीएमसीमध्ये भाजप शिवसेनेमध्ये युतीबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे अशी माहिती आमदार राजेश मोरेंनी दिली आहे। दरम्यान लवकरच युतीमधला तिढा सुटेल असं देखील राजेश मोरे म्हणाले। अमरावतीत पहिल्याच दिवशी 100 उमेदवारांनी अर्ज केलेत। 22 प्रभागामधून 87 नगरसेवकांची निवड होणार आहे। शहरामध्ये 60 ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची व्यवस्था अमरावती महानगरपालिकेने केली आहे। काँग्रेस सांगली शहर जिल्हाध्यक्षपदी राजेश नाईक यांची निवड झाल्यानंतर त्यांचा पदग्रहण सोहळा पार पडला। काँग्रेस आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्या उपस्थितीमध्ये राजेश नाईक यांनी शहर जिल्हाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला। यावेळी काँग्रेसचे नगरसेवक मंगेश चव्हाण यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी देखील उपस्थित होते। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ नगर परिषदेचा निकाल जाहीर झाला। त्यानंतर आता प्रभाग क्रमांक 20 मधील अपक्ष उमेदवार ॲक्शन मोडवर आलेत। नगरसेवक राज चौधरी यांनी प्रभागातील पाणी प्रश्नासह सुरक्षिततेबाबत नगर परिषद प्रशासनाला निवेदन दिलंय। दरम्यान तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे। मुंबई महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने काँग्रेसला 50 जागांचा प्रस्ताव दिलाय। काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र आल्यावर फायदा होणार असल्याची भूमिका घेण्यात आली आहे। या प्रस्तावाच्या संदर्भामध्ये उद्या परत काँग्रेस नेते आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते यांची भेट होणार आहे। काँग्रेसने आपला जुना खेळ पुन्हा सुरू केल्याचं वक्तव्य ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी केलंय। लोकांमध्ये जे बोलतात त्याविरुद्ध ते वागतात असं देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले। मुंबईमध्ये आमची 200 जागांची तयारी असल्याचंही प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलंय। भोकर मुदखेड अर्धापूर या सगळ्यांचा बाप अशोक चव्हाण असल्याचं वक्तव्य श्रीजया चव्हाण यांनी केलंय। आमदार श्रीजया चव्हाण यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय। भाजपापासून देशाला स्वतंत्र करायचं असेल तर सांगलीतून मशाल पेटवा असं आवाहन खासदार विशाल पाटलांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केलंय। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या मेळाव्यामध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जल्लाद असल्याचं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी केलंय। तर जल्लाद कोणालाही फाशीची शिक्षा द्यायचं करतात असं म्हणत त्यांनी टीका केली आहे। ऐन निवडणुकीच्या काळामध्ये काँग्रेसला नाशिकमध्ये मोठा धक्का बसलाय। काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव आणि माजी नगरसेवक राहुल दिवे यांनी राजीनामा दिलाय। कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार असल्याचं ते म्हणाले।
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल अखेर वाजला आहे। आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून शहरातील राजकीय वातावरण हे तापू लागले। एकूण 17 वॉर्डसाठी ही निवडणूक होणार आहे। त्यासाठी प्रशासनाने 6 ठिकाणी निवडणूक कार्यालये ही स्थापन केली आहेत। जळगावमधल्या भुसावळ नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनी नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या गायत्री भंगाळे यांनी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकार यांच्या पत्नी रजनी सावकारे यांचा पराभव करत विजय मिळवलाय। भिवंडी महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुती होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळाचा नारा दिलाय। पक्षाकडून 35 ते 40 उमेदवार लढतील अशी माहिती पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष महेश शिंदे यांनी दिली आहे। त्यामुळे भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार का याची देखील चर्चा सुरू झाली आहे। तर एक मोठी बातमी समोर येते। शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा सत्कार दादरमधील सावरकर स्मारकामध्ये होणार आहे अशी माहिती समोर आली आहे। यावेळी एकनाथ शिंदेंनी तुफान डायलॉग बाजी या सत्काराच्या कार्यक्रमामध्ये केली आहे। शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली। शायरीतून त्यांनी ठाकरेंना टोले लगावलेत, पाहूयात। मी विजय मिळवलेला हा अतिशय ऐतिहासिक आहे आणि म्हणून नकली सब घर पे बैठे हैं, असली मेरे सामने बैठे हैं आणि म्हणून सच्चा जीता हार गया झूठा, जनता ने दिया उबाटा को जमाल गोटा। यार होते काय ते रहमान काकाच काय बेईमानों की छाती में हमने भगवा झंडा गाड़ा है। बेईमानों के छाती में हमने भगवा झंडा गाड़ा है। रहमान डकैत ये याद रखना, याद धुरंधर खड़ा है। महाविकास आघाडी काय झालं होतं माहिती, त्यांनी पराभव मान्य केला होता वाटतं। लोक कार्यकर्ते त्यांचे सांगत होते आले नाही तर नाही, पण निदान फेसबुक लाईव्ह वर तरी सभा घ्यायला पाहिजे होत्या, त्याही घेतल्या नाही। जाऊ दे, आता काय बोलणार, कोण असली नकली दाखवलं जनतेने ना। म्हणाले निवडणूक आयोग असं केलं, कोर्टाने असं केलं, आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ। जनतेच्या न्यायालयात गेलात, जनतेच्या न्यायालयाने दाखवलं इथे 70 पर्यंत आपण गेलो, तुमची 8वरच गाठ पडली। दरम्यान जागा वाटपाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे। तर दुसरीकडे निवडणुकीतील स्ट्राईक रेटच्या मुद्द्यावरून शिंदेंनी भाजपला सूचक इशारा दिलाय। कमी जागा लढून आपण जास्तीचं यश मिळवलेलं आहे। तसं लोकसभेमध्ये आपला स्ट्राईक रेट सगळ्यात जास्त होता। विधानसभेत आपण 80 जागा लढलो आणि 60 जागा जिंकलो। तोच इतिहास या ठिकाणी या निवडणुकीत देखील पाहायला मिळाला। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा या नेहमीच त्यांच्या आक्रमक वक्तव्यामुळे चर्चेत असतात। आता पुन्हा एकदा त्यांनी एका वादग्रस्त विषयाला हात घातला असून लोकसंख्येच्या मुद्द्यावरून हिंदूंना एक आवाहन केलंय। एका मुस्लिम मौलानाने केलेल्या वक्तव्याचा दाखला देत नवनीत राणा यांनी प्रत्येक हिंदू कुटुंबाने किमान 3 ते 4 मुले जन्माला घातली पाहिजेत असं आवाहन केलंय आणि त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची देखील शक्यता आहे। पाहिजे होते ते 30-35 मुलं पाहिजे होते आणि ते कोरम मी पूर्ण करू शकलो नाही म्हणे आणि त्या गोष्टीसाठी मला आजही नाराजगी वाटते। तर मी सगळे हिंदूंनाही सांगन की ते जर खुलेआम म्हणतात 4 बायका आणि 19 मुलं, तर आपण किमान 3-3, 4-4 मुलं आपले हिंदू लोकांनी केले पाहिजे। या ज्या पद्धतीने डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करत आहे बोलून, तर मला वाटते की आपणही हिंदुस्थानमध्ये या भूमीमध्ये जन्माला आलो आहे। त्यांचा विचार आहे या हिंदुस्थानाला पाकिस्तान बनवण्याचं। यानंतर पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची। अमरावतीत पहिल्याच दिवशी 100 उमेदवारांनी अर्जाची उचल केली। अमरावतीमध्ये 22 प्रभागातून 87 नगरसेवकाची निवड होणार असून उमेदवारी अर्ज दाखल आणि भरण्यास सुरुवात झाली।
वाशिमच्या रिसोड नगर परिषदेवर भाजपने सत्ता स्थापन केली असून नगराध्यक्षपदी भगवान क्षीरसागर आणि 9 नगरसेवक निवडून येत भाजपचा सर्वात मोठा पक्ष तिथे बनलाय। त्यामुळे रिसोड शहरातून भाजप नगराध्यक्ष आणि सदस्यांची डीजेच्या निनादामध्ये मोठी विजयी रॅली काढण्यात आली। यवतमाळ नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सुभाष राय यांनी पुन्हा एकदा आपला करिश्मा दाखवत 2 प्रभागांमध्ये भाजपचे उमेदवार विजयी केले। त्यानंतर भाजप विजयी रॅली काढत 75 वर्षीय सुभाष राय यांनी ताशावर ठेका धरला। वर्ध्याच्या जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये लागलेल्या आगीच्या घटनेची आमदार राजेश बकाणेंकडून पाहणी करण्यात आली आहे। सिव्हिल हॉस्पिटलच्या आगीच्या घटनेची सखोल चौकशी करणार असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती बकाणेंनी दिली आहे। जळगावमधल्या भुसावळ नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनी नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या गायत्री भंगाळे यांनी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे यांचा पराभव करत विजय मिळवला। तर अहिल्यानगरच्या कर्जत तालुक्यातील बेर्डी परिसरामध्ये आदिवासी समाजाच्या शेतजमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या निर्णयाविरोधात कर्जत तहसील कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आलं। या प्रकल्पामुळे अनेक आदिवासी कुटुंब बेघर होणार असून उपजीविकेचा प्रश्न निर्माण होणार असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला होता। रत्नागिरीतील लोटे परशुराम MIDC मध्ये पर आणि पॉलीफ्लोरोअल्किक सबस्टेन्सेस या अत्यंत घातक केमिकल्सच्या उत्पादनावरून मोठा वाद निर्माण झालाय। मानवी आरोग्यासाठी धोकादायक असणाऱ्या या केमिकलच्या उत्पादनाला सामाजिक कार्यकर्ते अनुज जोशी यांनी विरोध केलाय। यावर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी कोकणाला घातक ठरणारा कोणताही उद्योग सुरू होऊ दिला जाणार नाही असं म्हटलंय। भिवंडी नगरपालिका निवडणुकीसाठी महायुती होत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळाचा नारा दिलाय। पक्षाकडून 35 ते 40 उमेदवार लढतील अशी माहिती पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष महेश शिंदे यांनी दिली आहे। त्यामुळे भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार का याची चर्चा सुरू झाली आहे। अकोला जिल्ह्यातील तेल्हारा नगर परिषदेच्या निकालाबाबत शिवसेना उबाठाच्या उमेदवार शिवानी थाटेंनी आक्षेप नोंदवलाय। निकालाच्या दिवशी आलेल्या संशयास्पद मेसेजमुळे थाटेंनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे। अकोला महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही, तर 208 उमेदवारांनी 596 उमेदवारी अर्जाची उचल केली। त्यामुळे आज सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत प्रभागनिहाय उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहे। मुंबई आणि आसपासच्या परिसरातील बांधकाम स्थळे आणि इतर ठिकाणी होणाऱ्या वायू प्रदूषणाच्या तथाकथित देखरेखींबद्दल हायकोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे। धोक्याच्या पातळीवर पोहोचलेल्या मुंबईतील हवा प्रदूषण रोखण्यासाठी आत्ताच काही केलं नाही आणि अशी स्थिती राहिली तर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाईल असा इशारा दिलाय। पश्चिम रेल्वेवरील कांदिवली ते बोरीवली दरम्यान 6वी मार्गिका बांधण्यासाठी ब्लॉक घेण्यात आला असून दररोज शेकडो लोकल या रद्द होत आहेत। सध्या सुरू असलेल्या ब्लॉकमुळे दैनंदिन प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागतोय। पश्चिम रेल्वे प्रशासनाने बेस्ट उपक्रमाला पत्र पाठवून तातडीची मदत मागितली आहे, तर पश्चिम रेल्वेवरील बोरीवली पर्यंतचे 6व्या मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आले। मुंबई गोवा महामार्गावरील पनवेल इंदापूर टप्प्याच्या कामाला विलंब होण्याची चिन्ह आहेत। या टप्प्याच्या कामासाठी डिसेंबरचा मुहूर्त चुकला असून आता या कामाच्या पूर्णत्वासाठी NHI ने मार्च 2026चा मुहूर्त धरलाय। पनवेल इंदापूर टप्प्याचे 90% अधिक काम हे आता पूर्ण झालंय आणि आता केवळ 2 उड्डाणपुलाचं आणि पथकरांचं काम शिल्लक राहिलंय। विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेचं भूसंपादन आर्थिक अडचणींमुळे रखडलं होतं, मात्र आता भूसंपादनाचा मार्ग हा मोकळा झालाय। राज्य सरकारने भूसंपादनासाठीच्या 22,500 कोटी रुपयांच्या कर्जासाठी हमी दिल्यानंतर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला हुडकोकडून 22,500 कोटी रुपयांचं कर्ज उपलब्ध झालंय। मागील काही दिवसांपासून राज्याच्या उत्तरेकडील भागांसह मध्य भारताकडे येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यातील किमान तापमानामध्ये घट झाली आहे। मुंबईच्या किमान तापमानात घट झाली आहे। मुंबईचं किमान तापमान 14 ते 20 अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदवलं जात आहे। मुंबई आणि उपनगरांमध्ये पहाटेच्या वेळी अधिक गारठा जाणवतोय।
मुंबईतल्या नॅशनल पार्कमधील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आता लवकरच मार्गी लागणार आहे. कोर्टाच्या आदेशानुसार ठाणे तसंच पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी जागा शोधल्यात. यामधील केळवे इथल्या जागेवर पुनर्वसन होण्याची शक्यता आहे. पश्चिम रेल्वेच्या मोटारमनची डबल ड्युटीच्या सक्तीमधून सुटका करण्यात आली आहे. कर्मचारी संघटनांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर ओव्हरटाईम डबल ड्युटीची सक्ती करणार नसल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलंय. त्यामुळे मोटरमनला मोठा दिलासा मिळालाय. शालेय सहलींकरता स्पेशल बुकिंगची व्यवस्था एसटी महामंडळाने केली आहे. सहलींसाठी नवीन बस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. एसटीच्या या सुविधेला मागील 20 दिवसांमध्ये 30हून अधिक शाळांनी प्रतिसाद दिलाय. बेस्टच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत अंतिम देयक अद्याप देण्यात आलेली नाहीत. त्यामुळे संतप्त निवृत्त कर्मचारी हायकोर्टामध्ये धाव घेणार आहेत. मागील 2.5 वर्षांपासून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युइटी तसेच इतर देयकं ही देण्यात आलेली नाहीत. सोनं आणि चांदीच्या दरात सातत्यानं वाढ सुरूच आहे. 10 ग्राम सोन्याचा दर 1,41,000 जाऊन पोहोचलाय, तर चांदीचा दर प्रति किलो 2,17,000 जाऊन पोहोचलाय. तर एक मोठी बातमी समोर येतेय. मोठा भाऊ कोण छोटा भाऊ कोण या वादामध्ये छत्रपती संभाजीनगर महापालिकेसाठी शिवसेना भाजपमधील युतीची बोलणी ही रखडली. नुकत्याच बैठका सुरू झालेल्या आहेत, मात्र अंतिम निर्णय होत नाही. भाजपमधील काही नेते हे युतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केलाय. संभाजीनगरमध्ये आमच्या 4 बैठका झाल्या आणि दरवेळेला आम्ही एक पाऊल पुढे टाकून त्यांच्याशी बोलणी करायचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी जे काही जागेची मागणी केली ती अवास्तव आहे हे सत्य आहे आणि त्यांच्यामध्येच एकमत नाही हे सुद्धा दिसून आलेलं आहे. म्हणून मी काल अतुल सावेशी बोललो. त्यांची माझ्या भेटही होईल, मुंबईला भेटही होईल. युती कशा पद्धतीने करायची हे एकदा आम्ही दोघं जण मिळून ठरवू आणि जर आमच्याकडून शक्य झाली नाही तर वर्षाच्या कानावर टाकू. यानंतर पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची. सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडून आयोजित इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. शहरातील विविध प्रभागांमधून एकूण 275 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. नवी मुंबई विमानतळ उद्यापासून सुरू होत आहे. उद्यापासून नियमित विमान सेवा या सुरू होणार आहेत. पहिल्याच दिवशी 30 विमानांचं टेक ऑफ आणि लँडिंग होणार आहे. नवीन मुंबई विमानतळ सुरू झाल्यानं मुंबई विमानतळावरचा भार हा आता कमी होईल. नागपूर सायबर पोलिसांनी शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणामध्ये मोठी कारवाई केली आहे. तत्कालीन जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण अधिकारी रवींद्र काटोलकरला सायबर पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणामध्ये एकूण 26 आरोपींना अटक करण्यात आली. या तपासामध्ये हे मोठं रॅकेट समोर आलंय. धाराशिव जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची 13 कोटींची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी शेतकऱ्यांनी तक्रार दाखल करून कारवाई देखील अजूनही करण्यात आली नाही. तुळजापुरात तुळजाभवानी मंदिरामध्ये दर्शनासाठी खोटं आय कार्ड दाखवणाऱ्या बोगस IAS अधिकाऱ्याला ताब्यात घेण्यात आलाय. अंबड चातुर्णाचा खोटारडेपणा देवस्थानकडून करण्यात आलाय. त्याचबरोबर त्याला पोलिसांच्या ताब्यात देखील देण्यात आलाय. विक्रमगड नगरपंचायततर्फे गटारीवरील व रस्त्यावरील भाजी आणि मासे विक्रेते हटवण्याची मोहीम राबवण्यात आली. सदर मोहिमेला स्थानिक भाजी विक्रेते आणि मासळी विक्रेत्यांनी तीव्र विरोध केलाय. नगरपंचायत कर्मचाऱ्यांशी आणि अधिकाऱ्यांशी वाद घातला. छत्रपती संभाजीनगरच्या पहाडसिंगपुरा भागात माथे फिरूचा हैदोस पाहायला मिळाला. घरासमोर उभी असलेली 4 चाकी वाहनं फोडण्यात आली. 4 चाकी वाहनं फोडताना अज्ञात माथे फिरू CCTVमध्ये कैद झालाय.
जळगाव जिल्ह्यातील सावदा पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या लोहारा दूरक्षेत्र पोलीस चौकीची मोठ्या प्रमाणामध्ये दुरवस्था झाली आहे। पोलीस चौकीची इमारत पडक्या अवस्थेत असल्यानं धोकादायक ठरते। गेल्या अनेक वर्षांपासून ही पोलीस चौकी बंद असल्यानं परिसरामध्ये अवैध व्यवसाय बळवण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। त्यामुळे तात्काळ पोलीस चौकीची दुरुस्ती करून पोलीस कर्मचारी नियुक्त करावेत अशी मागणी केली जाते। अहिल्यानगरच्या कर्जत तालुक्यातील बेर्डी परिसरातील आदिवासी समाजाच्या शेतजमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या निर्णयाविरोधात कर्जत तहसील कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आलं। या प्रकल्पामुळे अनेक आदिवासी कुटुंब बेघर होणार असून उपजीविकेचा प्रश्न हा निर्माण होणार असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला होता। रत्नागिरीतील लोटे परशुराम MIDC मध्ये पर आणि पॉली फ्लोरोअल्किक सबस्टन्सेस या अत्यंत घातक केमिकल्सच्या उत्पादनावरून मोठा वाद निर्माण झालाय। मानवी आरोग्यासाठी धोकादायक असणाऱ्या या केमिकल्सच्या उत्पादनाला सामाजिक कार्यकर्ते अनुज जोशी यांनी विरोध केलाय। यावर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी कोकणाला घातक ठरणारा कोणताही उद्योग सुरू होऊ दिला जाणार नाही असं म्हटलंय। पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या पूजेची 26 डिसेंबरपासून ऑनलाईन नोंदणी आता करता येणार आहे। मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी ही माहिती दिली। जळगाव शहरातील प्रभात चौकातील भाजीपाला बाजारामध्ये दुकानदारांमध्ये जोरदार हाणामारी झाली। दुकान लावण्याच्या वादातून ही घटना घडली। दरम्यान काही काळ बाजारामध्ये तणाव आणि गोंधळाचं वातावरण होतं।